गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। आर्थिक कर्जाचा डोंगर वाढल्यानं शिरीष महाराजांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली। या घटनेनंतर पुण्यासह राज्यभरात हळहळ व्यक्त करण्यात आली। या घटनेला आठवडा पूर्ण होत नाही तोवर आता लातूरमधून असाच एक काळीज चिरणारा प्रकार समोर आलाय। करिअरमध्ये अपयश आलेल्या तरुणानं आपली जीवन यात्रा संपवली आहे। पोलीस भरतीमध्ये अपयश आलेल्या तरुणानं आपल्या आयुष्याचा शेवट केला। याआधी त्यानं आपल्या आईला पत्र लिहून भावनिक साथ घातली। आई, मला माफ कर, माझ्यासाठी खूप खर्च केला म्हणत पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली। नागेश बापूराव यादव असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे। औसा तालुक्यातील बोरफळ येथील तरुण नागेश यादव हा घरातील परिस्थिती नाजूक असतानाही पोलीस भरतीची तयारी करीत होता। त्यानं अनेक ठिकाणी भरतीसाठी परीक्षा दिली होती, मात्र नेहमी 1 किंवा 2 गुणांनी त्याला अपयशी व्हावं लागे। शेवटी मुंबई येथे त्यानं परीक्षा दिली। या परीक्षेत तो वेटिंगवर होता। 2-3 जण वेटिंगवर असल्यानं आपण भरती होणार नसल्याची भीती त्याला वाटत होती, त्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून उदासच होता। परिस्थिती हालाकीची असतानाही कुटुंबातील लोकांनी आपल्यावर केलेला खर्च वाया जाऊन पोलीस बनण्याचं आपलं स्वप्न भंगणार या नैराश्यात तो होता। बुधवारी सकाळी त्यानं आईला पण याच भाषेत निराश होऊन बोलला होता। आईनं त्याला घाबरू नकोस, नाही लागली नोकरी तर काही फरक पडत नाही, कष्ट करून आपण आपला उदरनिर्वाह करू, शेळ्या राखतोस तर अजून शेळ्या वाढवू, त्यातून आलेल्या उत्पन्नावर जगू असा धीर दिला। बुधवारी सकाळी शेळ्या घेऊन तो शेतीकडे उदास मनाने हातात पुस्तक घेऊन गेला। 4 वाजता घरी आला। पुन्हा लाईट आल्यानं मोटार चालू करतो म्हणून शेताकडे गेला आणि शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली। नागेशच्या खिशात पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली असून यामध्ये आई, मला माफ कर, माझ्यावर तुम्ही खूप खर्च केला, मात्र माझी पोलीस भरती होईल असं वाटत नाही, मला माफ कर अशी आपल्या कुटुंबाची माफी मागितली असल्याचं पोलिसांनी आणि नातेवाईकांनी सांगितलंय। परिस्थितीनं गरीब असूनही सरकारी नोकरीसाठी धडपड करणारा एक गुणी तरुण गेल्यानं बोरफळ गावावर शोककळा पसरली। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।